तिच्या फोनची रिंगटोन वाजली तसं तिने लगेच ती फोनजवळ आली तर स्क्रीनवर राघवचं नाव झळकत होतं. हाय. त्याचं नाव पाहून सुद्धा आजकाल तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या. गालावर एक स्माईल येत होती. तिने लगेच फोन उचलला आणि रिसीव केला. हॅलो. गार्गीने छातीवर हात ठेवून उत्तर दिलं. कम टू माय रूम. त्याचा पलीकडून आवाज आला. का? तिने विचारलं. डोंट आस्क मी क्वेश्चन. अट माहीत आहे ना. जस्ट कम फास्ट. त्याचा आवाज आला आणि फोन कट झाला. सनकी सायको हिटलर असा कसा आहे हा? तरी पण माझाच आहे. ती मनातच विचार करत थोडा लाजली आणि लगेच बाहेर पडली. ती जेव्हा राघवच्या रूममध्ये आली तेव्हा तो नुकताच फ्रेश होऊन आलेला. क्लोज द डोअर. तिला दरवाजामध्ये बघून तो बोलला. तिला थोडा संकोच वाटू लागला. इथले लोक काय समजतील? ती तिथंच थोडं घुटमळली. आय सेड क्लोज द डोअर. त्याचा पुन्हा आवाज आला. तसं तिने घाबरून लगेच दरवाजा लावला. नाव कम हिअर. तो शर्टचे बटणं काढत बोलला आणि तिचे डोळे विस्फारले. ती एकदम स्तब्ध होऊन तिथंच उभी राहिली. त्याने शर्ट काढून फेकला आणि पलंगावर पालथा झोपला. तरीही ती तिथंच उभी होती आणि त्याचं उघडं शरीर पाहून तिने नजर खाली केली. जान, डोंट वेस्ट टाईम. कम हिअर. तो थोडं वैतागून बोलला आणि गार्गीच्या पोटात गोळा आला. हा काय बोलतोय? याला इथं येऊन झटका वगैरे आला नाही ना? तिने घाबरून मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. आता पुढे. जान, मला इतका लाँग रूटचा कार ट्रॅव्हल सूट होत नाही. मला बॉडी पेन होते. नाव कम हिअर आणि थोडं मालिश कर. तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून बोलला आणि ती थोडं ओशाळून लगेच पुढे झाली. पण एक मिनिट. हा मला जान का बोलतोय? की मीच चुकीचं ऐकलं? तिच्या चेहऱ्यावर गोंधळ माजला. तरीही ती त्याच्या बेडवर गुडघ्यावर बसली आणि थोडं संकोचून त्याच्या पाठीवर हलकीच मसाज करू लागली. इकडे तिच्या नाजूक मुलायम स्पर्श होताच त्याने समाधानाने डोळे मिटले. उफ जान, तुझा टच म्हणजे माझ्यासाठी मॅजिकल आहे. इट्स हिल्स नॉट ओनली माय बॉडी बट ऑल्सो माय सोल इन अ सो कॉल्ड ओनली. राघव डोळे मिटून तिचा स्पर्श अनुभवत होता. गार्गी मात्र पूर्ण शहारून गेली. चुकून कोणी पाहिलं तर काय विचार करतील याचं तिला टेन्शन आलेलं. जान, बी अ स्ट्रॉंग. केवढी डेलिकेट आहेस. थोडं जोर लाव. तो डोळे मिटूनच बोलला आणि इकडे गार्गीला मात्र राग आला. मी काय मालिशवाली आहे का? त्या दिवशी ऑफिसमध्ये पण मालिश करून घेतली आणि आता पण. तिने रागात जोरात त्याच्या पाठीवर हात चोळायला स्टार्ट केलं आणि त्याचवेळी काहीतरी तिच्या लक्षात आलं. हे आता पण हा जान बोलला का? तिच्या पूर्ण शरीरात आनंदाची लहर वाहिली. सर, तुम्ही मला जान बोललात का? तिने अडखळत विचारलं. आजकाल तुझं नाव सारखंच घ्यावं लागतं म्हणून शॉर्ट फॉर्म केला. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? त्याने गालात हसत विचारलं. पण तिला त्याचा चेहरा दिसत नव्हता. फक्त म्हणायला सोपं जावं म्हणून बोलतात का? गार्गीचं मन आतल्या आत थोडं दुःखी झालं. ओके इनफ नाव. तो बोलला तसं ती थांबली आणि बेडवरून उठून उभी राहिली. तो पण उठला आणि त्याने त्याचा शर्ट पुन्हा घातला. मी जाऊ? तिने विचारलं. यस, तो बोलला. खडूस हिटलर. साधे थँक्यू पण बोलता येत नाही का याला? गार्गी निराश होऊन त्याच्या रूममधून बाहेर पडली. बाहेर येताच तिला समोरून मगाची ती मुलगी निशा येताना दिसली. तिच्या हातात ट्रे होता आणि चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह. क्रॉस होताना गार्गीने सहज तिच्या ट्रेमध्ये पाहिलं तर कॉफी होती. हे निशा ना? गार्गीने लगेच तिला हाक मारली आणि तशी ती जागेवरच थांबली. हो, मी निशा. तुम्ही अनुष्काच्या फ्रेंड राईट? निशाने विचारलं. हो. तू राघव सरांसाठी कॉफी घेऊन चालली आहेस का?
गार्गीने विचारलं. हो दीदी, निशा दीदी शब्दावर जोर देत बोलली. गार्गीला ते थोडं विचित्र वाटलं. त्यांना ही कॉफी नाही आवडत. तू गार्गी पुढे काही बोलणार तेवढ्यात. मी खूप छान कॉफी बनवते आणि आय एम डॅम शुअर त्यांना खूप आवडेल. तुम्ही बघाच, ती आत्मविश्वासाने बोलली आणि हसत राघवच्या रूमकडे गेली. का कोणास ठाऊक, पण गार्गीला तिचा आत्मविश्वास नाही आवडला. ती तिथल्याच एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. थोड्याच वेळात निशा बाहेर पडली, तेही एकदम हसत. गार्गीला थोडं आश्चर्य वाटलं. राघवने कॉफी पिली? असं कसं पिली, तेही तिच्या हातची? गार्गीला मनात थोडं दुःख वाटलं, पण का वाटलं ते मात्र तिला समजत नव्हतं. ती तिथून तशीच खाली आली. जानू, एक कॉलेजच्या मुलीबद्दल तू वाईट विचार करते. तिचं आणि तुझा काहीच संबंध नाही, तरी तिची कॉफी राघवने पिली म्हणून तुला तिच्याविषयी राग येतोय. शी, किती क्रूर बनायला लागली आहेस तू. गार्गी मनातच स्वतःला कोसत हॉलमधून आतल्या साईडला चालली होती. तेवढ्यात तिचं लक्ष बाजूला गेलं. तिथं किचनचा अर्धा भाग दिसत होता आणि त्या अर्ध्या भागात गॅससहित एक मातीची चूल होती, जिच्यावरती एक आउटलेट म्हणजे चिमणी जात होती. तिला ते थोडं वेगळंच वाटलं. तिने असं कधी पाहिलं नव्हतं, म्हणून ती त्या किचनकडे गेली. थोडं पुढे गेल्यावर पूर्ण किचन तिच्या सृष्टीत पडलं. खूप मोठं होतं ते, आणि त्या भांड्यांची वेगवेगळी कपाटं, फ्रीज, किचन कट्टा सगळं होतं. तिथं तिला त्याच मघाच्या आजी आणि त्यांच्यासोबत ती सखू नोकरांनी दिसत होती. पण आणखी कोणीतरी बाई होती, जी पाठमोरी काहीतरी करत बसली होती. गार्गीच ना तुम्ही? सुनंदा आजीने नजर तिच्यावर जाताच त्यांनी तिला विचारलं. तसं ती दचकून भानावर आली. हो आजी, तिने हसून प्रत्युत्तर दिलं. या आतमध्ये बसा. या आतमध्ये बघा आमच्या गरिबांचं स्वयंपाकघर. आजी बोलल्या तसं गार्गी आतमध्ये गेली. बसा, आजी तिला पाठ बसायला देत बोलल्या. नाही नको, मी खाली बसते. गार्गी तशीच जमिनीवर बसली. अगं पार्वती, बघतेस का? ही गार्गी, अनुष्काची मैत्रीण. आजी दुसऱ्या बाईला बोलल्या. गार्गीने आता त्यांना पाहिलं. त्या कांदा चिरत होत्या. तिला त्यांचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला, म्हणून तिने निरखून त्यांच्याकडे पाहिलं. पण त्या आजीच्या जवळपासच्या वयाच्या होत्या, पण त्यांचे डोळे लाल वाटत होते. कदाचित कांदा चिरल्यामुळे असतील. पण त्यांनी गार्गीकडे पाहिलं आणि पुन्हा कांदा चिरू लागल्या. त्यांची एवढी निर्विकार रिॲक्शन पाहून गार्गीला थोडं विचित्र वाटलं. तुला काय पाहिजेल का? सुनंदा आजी म्हटल्या. नाही नको आजी, मी जाते आता. ते किचन बघायचं होतं म्हणून आलेले. गार्गी हसत बोलली आणि उठून बाहेर आली. तसं अनुष्का त्याच्याकडे येत होती. जानू, अगं किती शोधलं तुला. चल पटकन, तुला काहीतरी दाखवायचं आहे. अनुष्का तिच्या हातात हात पकडून ओढत बोलली. अगं हो, हळू, मी पडेल ना. गार्गी बोलली. तरी पण अनुष्का तिला ओढत हॉलमध्ये घेऊन आली तर तिथं मंदार एक अल्बम घेऊन बसला होता. अनुष्काने तिथं जाताच त्याच्या हातातून अल्बम हिसकावून घेतला आणि गार्गीला शेजारी बसवून तो अल्बम मांडीवर घेतला. जानू, हा बघ, याच्या लहानपणीचा अल्बम आहे. आता मला सांग, हा लहानपणी मुलीसारखा दिसतो की नाही ते? अनुष्का त्या अल्बममधल्या एका फोटोकडे बोट दाखवत बोलली. गार्गीने मंदारकडे पाहिलं. मंदार बिचारा गप्प डोकं खाजवत बसला होता. हो, मुलीसारखा दिसतोय. गार्गी हसू दाबत बोलली आणि मंदारने त्या दोघींकडे वैतागून बघितलं. बघ, मी बोलले होते ना, तू मुलीसारखा दिसतोय. सी, जानूला पण हेच वाटतंय. अनुष्का टाळ्या वाजवत बोलली. हा क्यूट मुलगा कोण आहे? गार्गी फोटोमधील मंदारच्या शेजारी उभ्या असलेल्या 4 ते 5 वर्षाच्या मुलाकडे बोट दाखवत बोलली. हे, तो राघव आहे. मंदार बोलला आणि गार्गी शॉक झाली. तिने पुन्हा तो फोटो पाहिला.
हाय क्यूटनेस ओव्हरलोडेड. याला पाहून तर फक्त गालगुच्चे घ्यावेसे वाटतात. गार्गी गालातच हसत फोटोकडे बघत होती. वाव, राघव कसला क्यूट आहे. अनुष्काच्या आवाजाने गार्गीने लगेच तिची नजर त्या फोटोवरून बाजूला केली. तो क्यूट आहे आणि मी मुलीसारखा दिसत होतो. नॉट फिअर अनुष्का, मंदार रागात बोला. अनुष्काने जीभ बाहेर काढून त्याला दाखवली आणि पुन्हा तिने अल्बममधला फोटो पलटला तर तिथं पूर्ण फॅमिलीचा फोटो दिसत होता. हे मंदार, यात कोण कोण आहे ते सांग. अनुष्का अल्बम मंदार आणि तिच्यामध्ये पकडत बोलली. गार्गी पण थोडी अनुष्काच्या बाजूला सरकली आणि फोटो बघू लागली. हे बघ, मोठे आजी आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील आणि आई. ही छोटी आजी. मंदार त्यातल्या फोटोकडे इशारा करत बोलला आणि गार्गीने छोटी आजी जीला दाखवलं. तिला निरखून पाहिलं तर ती मगाची पार्वती आजीच होती. थोडी यंग वाटत होती. इथं अजून जॉईंट फॅमिली आहे, अनुष्का बोलली. हो, छोटे आजोबा देवाघरी गेले. आजी इथंच राहते. हा राघव, हा मी, हे माझे मॉम आणि डॅडी. आणि ही सांगत होताच की आजोबांची हाक आली. हे तुम्ही अल्बम बघा, मी जातो, मंदार बोलला आणि निघून गेला. त्या फोटोमध्ये फक्त 2 बायका ओळख करून द्यायच्या राहिल्या होत्या. या बायका कोण आहेत? गार्गीने त्यातल्या एका बाईच्या फोटोवर बोट ठेवत विचारलं. तिला ती ओळखीची वाटत होती. मला काय माहीत, पण ही बघ, ही ती वॅम्पायर आहे तरुणपणाची. अनुष्का मिसेस मराठेंच्या फोटोवर बोट ठेवत बोलली. गार्गीने पाहिलं. खरंच मिसेस मराठे एकदम कॉलेज गर्ल वाटत होती. पण तिला थोडं आश्चर्य वाटलं कारण त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. अनुष्का थोडं हळू बोल. राघव सरांनी ऐकलं तर धारेवर धरतील, गार्गी बोलली. नाही धरणार. तसंही ती त्याची रिअल मॉम थोडीच आहे. अनुष्का पान पलटत बोलली आणि गार्गी शॉक झाली. काय? गार्गीने आश्चर्याने विचारलं. तुला माहीत नाही का? ती वॅम्प राघवची स्टेप मदर आहे ते. अनुष्का पुन्हा तोंड वाकडं करत बोलली. गार्गी जबरदस्त शॉक झालेली. इतके दिवस राघव सोबत असूनही अजून तिला हे पण माहीत नव्हतं की ती त्याची स्टेप मदर आहे. तिला राघवसाठी थोडं वाईट वाटलं कारण सावत्र आईचं चांगलं रूप अजून तरी तिने पाहिलं नव्हतं. पहिलं बहिणीचं कळलं आणि आता आईबद्दल. खरंच राघवची लाईफ खूप मिस्टेरियस आहे आणि त्यात कदाचित दुःख पण खूप जास्त आहे. तिने एक सुस्कारा सोडला आणि अनुष्काकडे पाहिलं. मला नव्हतं माहीत, पण मग राघव सरांची रिअल मॉम कोण आहे? गार्गीने पुन्हा एकदा फोटोकडे बघत विचारलं. त्या फोटोमधली दुसरी बाई तिला खूप ओळखीची वाटत होती, पण तिला लक्षात येत नव्हतं नेमकं कुठं पाहिलं ते. मला पण माहीत नाही गं. मी मंदारला नाही विचारलं. पण स्टेप मदर आहे तर रिअल मॉम नक्कीच एक्सपायर झाली असेल, अनुष्का बोलली. गार्गी अजूनही त्या फोटोमधल्या दुसऱ्या बाईकडे एकटक बघत होती. हे जानू, अनुष्काने हाक मारली तशी ती भानावर आली. गार्गीने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. एवढी काय बघते त्या फोटोमध्ये? अनुष्काने विचारलं. असंच, या थोड्या ओळखीच्या वाटतात. गार्गीने त्या बाईच्या फोटोकडे बघत बोलली. तुला सगळेच ओळखीचे वाटतात. ते जाऊ दे, मला जरा एक प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील का? अनुष्का थोडं सिरियस होत बोलली. कोणत्या? गार्गीने न समजून विचारलं. राघव, तो तुला आवडतो का? अनुष्काने विचारलं आणि गार्गीच्या चेहऱ्यावर 12 वाजले. नाही काही, पण काय बोलतेस तू पण ना अनुष्का. गार्गीने हसण्याचा प्रयत्न करत नजर चोरली. ओके जानू, मला काय वाटतं ते माहीत आहे का?
अनुष्का बोलली. काय वाटतं? गार्गीने भुवयावर करून विचारलं. मनात मात्र प्रचंड धाकधूक लागलेली. तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे. समथिंग स्पेशल बॉन्ड. अनुष्का गार्गीकडे रोखून बघत बोलली आणि गार्गी हसायला लागली. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.